ते पाहून ज्ञानेश्वर माऊलीला घुसमटल्यासारखं होत होतं. विठ्ठला, माझं बाळ गेलं याचं मला दुःख नाहीये. जनार्दन स्वामी त्याच्याबरोबर बसतात, मांस खातात, दारू पितात. अजान वृक्षाच्या मुळी घशाला अडकणं म्हणजे काय? त्या वृक्षाच्या मुळी नाही, पण त्याला सांगण्यात येतं की हा शंकर भक्त आहे, पांडुरंगाला मानत नाही. एक दगड देतात ब्राह्मणाला, सांगतात जा आणि जळली तीरे काया, लागला वनवा, धावरे पांडुरंगा माय बापा. नमस्कार, मी मेधा मांजरेकर. आषाढी एकादशी निमित्त होत असलेल्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या बरोबर आहेत हिमालयन क्रियायोगी अभिजित नाथ दादा, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालून आपण जाणून घेणार आहोत या महाराष्ट्रामध्ये असलेल्या वारकरी पंथाचं गूढ आणि संत परंपरेची गूढता. चला तर सुरू करूया आपण आपली आध्यात्मिक जर्नी. दादा नमस्कार. ओम आनंद ओम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. दादा, 200-250 वर्षानंतर त्यांनी एकनाथांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं होतं की मला मुळं माझी गळ्याभोवती आली आहेत आणि मला सफोकेशन होतंय, अशी काहीतरी एक कथा आहे ना? हा. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर जवळजवळ 230-240 वर्षानंतर संत एकनाथ महाराजांचा कालखंड येतो. संत एकनाथ महाराज बद्दल आपण थोडस समजून घेऊया. संत एकनाथ महाराज हे जनार्दन स्वामींचे शिष्य. जनार्दन स्वामी हे विजयदुर्गचे किल्लेदार होते आणि संत एकनाथ महाराज जनार्दन स्वामींजवळ हिशोब तपासनीस म्हणून काम करायचे. तरुण वयात होते आणि एक दिवस काय होतं, हिशोब तपासणीचं काम एकनाथ महाराज करत होते आणि त्यांना एका रात्री एका आण्याचा हिशोब मिळत नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी जो राजाचा प्रधान आहे तो हिशोब तपासायला येणार होता. ते एकनाथ महाराजांना वाईट वाटत होतं की माझ्या गुरुना म्हणजे जनार्दन स्वामींना एका आण्यामुळे बोलून नाही घेतलं पाहिजे, म्हणजे त्या प्रधानाजवळ असून बोलणं ऐकावं लागलं नाही पाहिजे, म्हणून पूर्ण रात्र जागून ते त्या एक आण्याचा हिशोब असतात तो शोधून काढतात. हे सर्व जनार्दन स्वामी पाहत असतात. ते विचारतात की एकनाथा काय झालं? सांगतात गुरुजी एक आण्याचा हिशोब मिळत नव्हता पण आता मिळाला. जनार्दन स्वामी राज म्हणतात, अरे हे जे तू आता एवढं लगन ठेवून काम केलंस रात्रभर जागून, ही श्रद्धा जर तू भक्तीमध्ये लावलीस तर तुला आत्मप्राप्ती मिळेल. आणि एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी प्रसन्न होऊन भगवान दत्तात्रयांचं दर्शन घडवण्याचं प्रॉमिस करतात. एकनाथ महाराजांची इच्छा होते की भगवान दत्तात्रयांचं दर्शन घडावं आणि जनार्दन स्वामींचे गुरु दत्तात्रय होते. एकनाथ, हा एकनाथ हे पण नाथ संप्रदायाचे, दत्तात्रय हे नाथ संप्रदायाचे गुरु आहेत. हो. भगवान शिव, दत्तात्रय, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ त्यांचा परिवार, जालंधरनाथ त्यांचा परिवार, 84 सिद्ध, हा सगळा पिरामिड आहे. जनार्दन स्वामी सांगतात तुला मी नक्कीच दत्तात्रयांचं दर्शन घडवून आणेन म्हणून. आणि नंतर एकनाथ महाराजांची जर्नी जी असते ते जनार्दन स्वामींबरोबर सुरू होते. एकदा काय होतं, जंगलात जनार्दन स्वामी एकनाथांना घेऊन जातात, सांगतात की आज तुला दत्तात्रय भेटणार आहेत. आणि वाटेत एक यवन भेटतो मुस्लिम. जनार्दन स्वामी त्याच्याबरोबर बसतात, मांस खातात, दारू पितात. एकनाथ महाराज दूर जाऊन बसतात, म्हणतात हे काय झालंय चाललंय, गुरु असे काय करतायत, हा कोण आहे यवन? सगळं संपल्यानंतर जनार्दन स्वामी सांगतात, अरे ओळखलं की नाही? तर कोणाला? अरे ते दत्तात्रय होते. दत्तात्रय बहुरूप्याचं वेषांतर करून आलेले. एकनाथ महाराज म्हणतात, अहो मला समजेल तसं सांगा ना, म्हणजे कसं ओळखणार दत्तात्रयांना? दुसऱ्या वेळी असंच होतं,
एक वैराग्याचं रूप घेऊन येतात, त्यावेळी पण एकनाथ महाराज ओळखत नाही. तिसऱ्या वेळी मात्र दत्तात्रय एकनाथ महाराजांना आपली ओळख करून देतात आणि एकनाथ महाराजांवरती खुश होतात आणि त्याला हे जे भागवत आहे ते भागवत सोप्या भाषेत लिहिण्याचं आदेश देतात. व्यासमुनींनी दिलेलं भागवत, व्यास मुनीने जे भागवत लिहिलेलं होतं त्याचं सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याचा आदेश देतात. आणि एकनाथी भागवत जे आहे, एकनाथ महाराजांनी अनेक भारुडं लिहिली. आणि आता तुम्ही जे विचारलेला जो प्रश्न, ज्ञानेश्वर माऊली एकनाथांच्या स्वप्नात जातात आणि सांगतात की माझ्या घशाजवळ मुळं अडकलीत, जो अजान वृक्ष आहे आळंदीला त्याची, तर मला येऊन मदत कर. एकनाथ महाराज आळंदीला जाऊन पोहोचतात. तिथे त्यांच्या बरोबर त्यांचे सगळे अनुयायी पण असतात. त्यांना वेशीवरतीच ठेवून एकनाथ महाराज शोधत त्या अजान वृक्षाजवळ जातात. प्राचीन काळ आहे हा, ते पूर्ण जंगल होतं त्या ठिकाणी. तिथे गेल्यानंतर 3 दिवस 3 रात्री एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीजींचं संभाषण होतं. अजान वृक्षाच्या मुळी घशाला अडकणं म्हणजे काय? त्या वृक्षाच्या मुळी नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ही ज्ञानेश्वरी पुढच्या 200-250 वर्षामध्ये ज्यांनी वाचली त्यांना जसा जसा अर्थ समजला त्या अर्थात ती पुढे लोकांना सांगण्यात आली. म्हणजे ओरिजिनल ज्ञानेश्वरी वेगळीच राहील, अपभ्रंश झाला ज्ञानेश्वरीचा. ते पाहून ज्ञानेश्वर माऊलीला घुसमटल्यासारखं होत होतं. म्हणून ते बोलतात की माझ्या घशाला मुळे अडकलेत. अजान वृक्षाच्या मुळी जी आहे ती अडकली म्हणून बोलून घेतात. आणि नंतर ज्ञानेश्वरी ऍक्च्युली काय आहे हे ज्ञानेश्वर माऊली 3 दिवस 3 रात्री एकनाथ महाराजांना समजावून सांगतात. त्यानंतर एकनाथ महाराज सूक्ष्म रूपाने तिकडे जातात. ऍस्ट्रल ट्रॅव्हलचा जो भाग आहे ना, म्हणजे सूक्ष्म शरीराच्या रूपात दोघांचं संभाषण झालं. लक्षात घ्या, सूक्ष्म आपला जो सूक्ष्म शरीर असतं आपल्या मणिपूर चक्राशी कनेक्टेड असतं आणि एका सिल्वर कॉर्डच्या माध्यमातून ते आपल्या भौतिक शरीराला जोडलेलं असतं. तर सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलीजींना कनेक्ट झाले आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जी ओरिजिनल ज्ञानेश्वरी होती ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांना समजावून सांगितली. त्यानंतर एकनाथ महाराजांनी ती सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत परत लोकांसमोर आणली. ज्ञानेश्वरी काय आहे? भगवद्गीतेचं सार आहे. भगवद्गीता संस्कृत मध्ये लिहिली गेली आणि ती संस्कृत मधील भगवद्गीता ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीमध्ये लिहिलेली. दादा, संत परंपरेमध्ये नरहरी सोनार आणि गोरा कुंभार ही खूप मोठी नाव आहेत, तर त्यांच्याबद्दल काही सांगाल का? नरहरी सोनार एक गमतीदार किस्सा आहे. नरहरी सोनार हे शिवभक्त होते. पंढरपूरला राहायचे पण विठोबा रायाला मानत नव्हते. एकदा काय झालं, एक मोठा व्यापारी होता, त्याला मूल होत नव्हतं. तो येऊन पंढरीच्या पांडुरंगाला नवस करतो की देवा मला मूल झालं तर तुला सोन्याचा कमरपट्टा अर्पण करेल. पण काय आश्चर्य, त्या व्यापाऱ्याला मुलगा होतो, नवस केलेला होता. नवस फेडायला व्यापारी येतो पंढरपूरला, विठोबा रायाजवळ जातो, चौकशी करतो की ह्या गावामध्ये चांगला सोनार कोण आहे. तर संत नरहरी सोनाराचं नाव सुचवण्यात येतं. आता त्याच्या एवढा सुंदर चांगला कारागीर शोधूनही कुठे सापडणार नाही. पण त्याला सांगण्यात येतं की हा शंकर भक्त आहे, पांडुरंगाला मानत नाही, पण माहित नाही बाबा तुम्हाला हा कमरपट्टा बनवून देईल की नाही. तो जो व्यापारी असतो तो नरहरी सोनाराचा पत्ता विचारत नरहरी सोनाराच्या दुकानात येतो. तर सांगतो की असा विठोबा रायासाठी कमरपट्टा बनवायचा आहे सोन्याचा, तू बनवशील का? नरहरी सोनार सांगतो मी बनवेल, पण मी काय तिथे येणार नाही मेजरमेंट घ्यायला. मी शंकर भक्त आहे, कारण मी त्याला मानत नाही, मी शिवभक्त आहे. तो व्यापारी म्हणतो ठीक आहे बाबा, पण माझ्या मनासारखा बनला पाहिजे.
तो नरहरी सोनार मध्ये तू जा त्याचं माप घेऊन ये. तो जो व्यापारी असतो विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन येतो आणि नरहरी सोनाराला देतो. नरहरी सोनार एकदम सुंदर सुंदर कारागीर असतात, ते पट्टा बनवून देतो. जो हा व्यापारी घेऊन जातो विठोबाच्या कमरेला लावतो, तो पट्टा जो होतो छोटा, दुसऱ्या वेळी तो पट्टा होतो मोठा. बघा देवाची लीला, बघा देवाची लीला खरंच. परत तो व्यापारी येऊन सांगतो अरे आता तो मोठा झाला. नरहरी सोनार म्हणतो एकाच मेजरमेंटचा एकदा छोटा एकदा मोठा कसा काय होतो म्हणून तो पाहायला मंदिरामध्ये जातो. म्हणतो मी मंदिरमध्ये येतो पण माझे डोळे बांधून येणार मी त्या विठ्ठलाचं दर्शन नाही घेणार, कारण मी त्यांना मानत नाही. मी शिवभक्त आहे. जातो मंदिरमध्ये आणि ताच पडायला लागतो विठ्ठलाच्या मूर्तीला. तर काय आश्चर्य, गळ्यामध्ये सापचा स्पर्श होतो, डोक्याला जटा लागतात. व्याघ्र जे शंकर भगवान परिधान करतात कमरेला त्याचा स्पर्श होतो. ते म्हणतात अरे माझा शिव, माझा शंकर, आणि डोळे ओपन करतात, बघतात समोर विठ्ठल. परत बांधतात अरे नाही 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 माझं काहीतरी चुकतंय. परत मेजरमेंट घ्यायला लागतं. परत शंकराचं स्वरूप त्यांच्या हाताला लागतं. परत ओपन करतात. त्यावेळी पांडुरंग प्रकट होतात. अरे हरी आणि हर मीच आहे, मीच तो शिव आणि मीच तो विष्णू. परमात्मा एकच आहे. कारण परमात्मा हा एकच आहे जो कणाकणामध्ये आहे. त्यानंतर नरहरी सोनार विठ्ठल भक्त बनतात आणि समाज सुधारण्यासाठी बरीच सेवा केली आहे त्याने. तुमचा दुसरा प्रश्न होता गोरा कुंभार. गोरा कुंभाराची एक कथा सांगतो मी. हे सगळं जो हा सत्संग आहे, एक सत्संगच बोलू शकतो आपण, वेगवेगळ्या कथांमार्फत सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण संतांनी असे काही लीला केल्यात ना जे त्यांच्या दृष्टींमार्फत आपण हे समजण्याचा प्रयत्न केला ना तर लगेच समजतील आपल्याला, म्हणून वेगवेगळ्या कथा सांगतोय. गोरा कुंभार हे विठ्ठल भक्त होते. कंटिन्यू विठ्ठल 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 करत असायचे. लग्न झालेले, गृहस्थी होते, छोटे बाळ होतं त्यांना. एकदा काय झालं, त्यांची जी बायको होती, पत्नी होती, नदीवरती पाणी आणायला जायचं होतं. गोरा कुंभार माती तुडवत होते, कारण मडकी बनवायचे. बाळाला बाजूला ठेवलं आणि सांगितलं मी नदीवरती जाऊन येते, तुम्ही लक्ष द्या. हे आपल्या नोंदीत होते, नेहमी बघावा तेव्हा असं विठ्ठल 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 नेहमी विठ्ठलमय असायचे. इकडे तो बाळ रडत होत. गोरा कुमारांचा लक्ष नव्हता. बाळ पाहत आणि रांगत रांगत राखत ज्या ठिकाणी गोरा कुमार माती तुडवत होते त्या मातीमध्ये आलं. गोरा कुमारांना माहितीच नाही पडलं की माती बरोबर त्या बाळाला तरी तुडवलं. थोड्या वेळाने बायको आली, बाळाला शोधते, बाळ कुठेच नाही. तिचं लक्ष त्या मातीवरती जातं, तर मातीचा कलर लाल, ती किंचाळायला लागली जोर जोरात. त्या किंचाळण्यामुळे गोरा कुमार भानावरती आले आणि पाहतात तर काय, आपल्या बाळाला मी मातीमध्ये तोडून मारलं. त्यांची पत्नी सांगते तुम्ही बाळाची हत्या केलात. आणि आक्रोश करायला लागते. गोरा कुमार सांगतात विठ्ठलाला, विठ्ठला माझं बाळ गेलं याचं मला दुःख नाहीये, पण इतिहास पुढे म्हणेल की मी पांडुरंगाचा भक्त, पांडुरंगाचं नाव घेत घेत मी माझ्या मुलाची हत्या केली. आता तूच काय तो निर्णय घे. विठ्ठल प्रकट होतात आणि त्या बाळाला जिवंत करतात. केवढा अधिकार असेल भक्तीचा त्यांचा. हे संत श्रेष्ठ होते जे भक्ती मार्गामध्ये एक काय म्हणतात कोयनी हिरा होते. ज्ञानदेवाने रचला पायात, तुका झाल्यासे कळस, असं तुम्ही मगाशी म्हणालात. असे जगद्गुरु असलेले तुकाराम महाराज, त्यांच्याबद्दल काहीतरी सांगा ना. तुकोबारायाने अभंगाची निर्मिती केली. जवळजवळ 5000 अभंग लिहिले. एकाहून एक सुंदर आहेत. सर्वांना माहिती आहे त्यांच्या अभंगांबद्दल. जनजागृतीसाठी प्रयत्न केले आणि त्यांचे अभंग हे फक्त भारतामध्येच नाही परदेशामध्ये पण अभ्यासाला पाठवले गेले आणि त्याच्यावरती
रिसर्च केला गेला, म्हणून त्यांना जगद्गुरू बोललं जातं. म्हणून त्यांना जगद्गुरू हा. म्हणतात. तुकोबाराय हे एक सदन घराण्यातले होते, व्यापारी होते, त्यांचं दुकान होतं. ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी त्यांनी कोणताही विचार न करता जेवढं त्यांच्याजवळ शिल्लक होतं सगळं दान केलं. आणि तुम्हाला माहितीये का, त्यांना लोक तुकाराम शेठ बोलायचे. ज्यावेळी त्यांच्याजवळ काहीच नव्हतं तीच लोक त्यांना हे तुके म्हणून समोर यायला लागले. ही जगाची रीत आहे, जगाची रीत होती. पण तुकारामांना त्याच्याबद्दल काहीच फिकीर नव्हतं. त्यांनी विठ्ठल भक्तीमध्ये रममान होत जनकल्याणासाठी नेहमीच प्रयत्न करत राहिले. सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत विठ्ठल भक्ती घेऊन जाण्याचं कार्य केलं. एकदा काय झालं, तुकारामांच्या घरी खायला काहीच नव्हतं. त्यांची पत्नी बोलली की आज काहीच नाहीये, गेले 2-3 दिवस आपण काहीच खाल्लेलं नाहीये, आज जर काही खाल्लं नाही तर आपण असेच मरू. आपलं ऊसाचं शेत आहे, निदान ऊस तरी तोडून घेऊन या. तुकोबाराय बोलतात ठीक आहे, विठ्ठल विठ्ठल. जातात ऊसाच्या मळ्यात. छोटंसं शेत होतं, ऊसाची काय 15-20 ऊस तोडतात, मुळी बांधतात, घेऊन येत असतात. वाटेत मुलं भेटतात, मुलं मागे लागतात ऊसासाठी. एक एक करत करत ऊस सर्व वाटून टाकतात आणि एकच ऊस घेऊन येतात घरी. बायको विचारते ऊस कुठे आहे? हा काय, अहो आपण दोघं आहोत आणि एकच ऊस घेऊन आलात. तुकोबा म्हणतात असं असं घडलं, वाटेत वाटून टाकले. तोच ऊस घेऊन बायको मारायला लागते तुकोबांना. आणि तुकोबा हसतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण जे काय घडायचं विठ्ठलाची मर्जी, असंच होतं त्यांचं. तर बघता बघता ऊसाचे 2 तुकडे होतात आणि बायको रडायला लागते. तुकोबा बोलतात रडतेच कशाला? ते म्हणते अहो काय करू, कसं समजवू तुम्हाला? तुकोबा दोन्ही ऊसाचे तुकडे घेतात, सांगतात हा एक घे, हा मी एक घेतो. झाले दोघांचं, दोघांना 2 भेटले. बघ विठोबाला केवढी काळजी, एवढे विठ्ठलमय होते ते. अजून एक कथा आहे तुकोबांची. एकदा काय होतं, तुकोबा शेठ वरून तुक्या झालेले, बरोबर, काहीच नव्हतं. एक त्यांच्या गावातील देऊ हे गाव तुकोबांचं, एक व्यापारी शहरात जात होता. त्याचं ज्वारीचं पीक होतं. तो तुकोबाला सांगतो अरे रिकामा आहेस तर शेत राख, संध्याकाळी परत येईन मी, त्यावेळी तुला काहीतरी देईन. तुकोबा बोलतात ठीक आहे. तुकोबा बसतात अभंग गात शेत राखायला. तर गाता गाता एवढे तल्लीन होतात आणि तुकोबांचं अभंग ऐकून एवढे पक्षी येतात की सगळी कंस खाऊन टाकतात. तो संध्याकाळी जो असतो, जो शेतकरी असतो म्हणजे ज्या शेताचा मालक असतो, तो येतो आणि शिव्या द्यायला लागतो तुकोबांना. म्हणतात हे काय केलं? तुकोबा म्हणतात काय झालं? अरे मी तुला राखायला सांगितलेलं, हे तर सगळं अस्ताव्यस्त झालं, सगळ्या पक्ष्यांनी खाऊन टाकलं. आणि तो जाऊन गावचा जो मुखिया असतो, ते पंच असतात, तिथे जाऊन सांगतो की असं असं तुकोबाने केलंय म्हणून, मला नुकसान भरपाई पाहिजे म्हणून. दुसऱ्या दिवशी पंचांची सभा आयोजित केली जाते. पंच विचारतात त्या शेताच्या मालकाला की किती पीक होतं? ते म्हणतात 20 पोती होतं, मला हे भरपाई तुकोबा जवळून पाहिजे. तुकोबा म्हणतात माझ्याजवळ फक्त घर आहे, बाकी काय नाहीये. तर पंच सांगतात तुला ते घर तू द्यावं लागेल त्याला. तुकोबा म्हणतात घेऊन टाका, देवा पांडुरंगाची केवढी मर्जी. रोज एक मनात विचार असायचा घर आहे म्हणून घरी जावं लागायचं, आता ते पण नाही. म्हणजे विचार करा सर्व काय बोलणार तुकोबाला. तिसऱ्या दिवशी पंच जो असतो तो त्या शेताच्या व्यापाऱ्याला, जो असतो शेताचा मालक असतो, त्याला सांगतो की किती गोणी होतात बघ. तू म्हणतो 20 गोणी आहे. सर्व गाव येतं, ते कणस तोडलं जातं. आणि काय आश्चर्य, हा शेताचा मालक सांगत होता 20 गोणी, 40 गोणी पीक निघतं. तुकोबा म्हणतात अरे 40 गोणी आले कुठून? पंच सांगतात त्या मालकाला तू बोललेला 20 गोणी, आता ही 20 गोणी जी आहे
ती तुकोबांच्या घरी पाठव. तुकोबा बोलतात माझं नाहीये ते, माझ्या वाट्याचं पक्षी खाऊन गेले, हे मला नकोय. म्हणजे केवढा निस्वार्थपणा. आजकालच्या जगामध्ये काय होईल, खाली 100 रुपयाची नोट पडलेली असेल, आपली नसेल तरी म्हणतात नाही नाही माझीच आहे, त्याच्यावरती भांडणं करतात. आणि इकडे 20 गुणी पीक जी असतं सांगतात माझं नाही. जेव्हा काही नव्हतं त्यांच्याकडे, काहीच नव्हतं, पक्षी माझ्या वाट्याचं घेऊन गेले. केवढा त्यांचा उदारवाद असेल. म्हणजे विचार करू शकतो आपण तुकोबांची काय स्थिती असेल भक्तीची. खरंय. तुकोबांच्या गाथांबद्दल सांगा ना. तुकोबा गावोगावी जाऊन अभंगांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत होते. अनेक अभंग त्यांनी रचले, जवळजवळ 5000 अभंग त्यांनी रचले. अजून एक कथा सांगतो. अशाच एका गावामध्ये गेलेले ते, त्यांचं प्रवचन होतं संध्याकाळचं, कीर्तन चालायचं, कीर्तनामध्ये अभंग घ्यायचे ते वेगवेगळे आणि अभंगांच्या माध्यमातून समाजाला बोध द्यायचे. तर त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे एक शिवबा कासार नावाचा व्यक्ती होता, जो कधीही देव वगैरे नास्तिक प्रवृत्तीचा होता आणि फक्त आपल्या फायद्याचा बघायचा. व्यापार होता त्याचा छोटासा, रुबीचा व्यापारही होता तो. कधीही कुठे जायचा, तुकोबा नेहमी त्याची आठवण करायची, अरे शिवबा कासाराला बोलवा, तो येत का नाही म्हणून. शिवबाला लोक सांगायची तुकोबा नेहमी तुझी आठवण काढतात. शिवबा म्हणायचा मी काय येणार नाही, तिथे काय करू, माझा वेळ कशाला फुकट घालू म्हणून. एकदा एक काय होतं ते तुकोबांचं प्रवचन ऐकायला, सत्संग ऐकायला एक गरीब ब्राह्मण जात असतो. तुकोबांना एकदा त्या ब्राह्मणाची दया येते. तुकोबा एक दगड देतात ब्राह्मणाला, सांगतात जा आणि लोखंडाला लाव, सोनं होईल बघ. आश्चर्य हो, चमत्कार होतो. ब्राह्मण तो दगड लोखंडाला लावताच क्षणी लोखंडाचं सोनं बोलतं. आणि ही गोष्ट शिवबा कासारला समजते. शिवबा म्हणतो काहीतरी चमत्कार आहे या माणसामध्ये, देवत्व आहे, भेटलंच पाहिजे. शिवबा स्वार्थाच्या नावाखाली किंवा स्वार्थापोटी तुकारामांचं दर्शनाला येतात, सत्संग ऐकायला यायला लागतो. आणि सत्संग ऐकता ऐकता कधी परिवर्तन होतं, कधी साफसफाई होते त्याला समजतच नाही. एक दिवस काय होतं, शिवबा जी रुबी होती ती रुबी मुंबईमध्ये पाठवायची असते एका व्यापाऱ्याला. शिवबा बैलगाडी भरून रुबी जी काय व्यापारानिमित्त मुंबईला पाठवतो. मुंबईला गेल्यानंतर तिथला जो व्यापारी असतो तो सांगतो मी तर रुबी मागवली, चांदी कशी काय आली. ती गाडी परत पाठवण्यात येते. शिवबा म्हणतो अरे मी तर रुबी पाठवली, चांदी कशी काय बनली. शिवबाला समजतंय तुकाराम महाराजांनी काहीतरी चमत्कार केले. ती चांदीची गाडी घेऊन जातो तुकोबांजवळ, सांगतो हे माझी नाहीये, कारण परिवर्तन झालेलं, मंथन झालेलं. सुरुवातीला शिवबा स्वार्थी होता, पण तुकारामांच्या सानिध्यात राहून रमून संतांची संगत महत्वाची असते. सगळी जी घाण असते ती निघून जाते विकारांची. तर शिवबा आता एक चांगला सज्जन व्यक्ती बनलेला. सगळी चांदी सांगतो ही माझी नाहीये. तुकाराम म्हणतात ही चांदी गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापर. शिवबा कासाराची विहीर म्हणून अजून पण प्रसिद्ध आहे. सांगितलं विहीर खण आणि त्याचं पाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना द्यायला सुरुवात कर. त्या काळी विहिरीचं पाणी काही ठराविक नाही द्यायचे, जातीच्या लोकांना दिलं जात नव्हतं. आणि शिवबा कासाराची विहीर सगळ्यांसाठी ओपन होती. असंच अजून एक शिवबा कासाराचं उदाहरण आहे. शिवबा कासार व्यापारानिमित्त बाहेर गेलेले. शिवबा कासाराची जी पत्नी होती, बायको होती, कपटी होती, दुष्ट प्रवृत्तीची होती. खूप राग यायचा तुकोबांचा. कधी मौका मिळतो आणि तुकोबांना मारते असं तिला होत होतं सारखं सारखं. एवढं तिला राग होता तुकोबांचा. शिवबा एकदा काही कामानिमित्त बाहेर गेलेला. तुकोबा जिथे होते तिथे ही शिवबाची बायको पोचते आणि तुकोबांना सांगतात की आज तुम्हाला माझ्या घरी जेवायला यायचंय. तुकोबा म्हणतात की सत्संग झालं की येतो. कपट बघा केवढं असतं ते. शिवबाची बायको इथे उकळतं पाणी बनवून ठरते. त्या काळात एक परंपरा होती
जर कोणी आपल्या घरी पाहुणा आला, अतिथी आला, तर सुरुवातीला त्याला आंघोळ घातली जायची आणि नंतर जेवण दिलं जायचं. तिने कट कारस्थान करून ठेवलेलं. तुकोबा येणार, ज्यावेळी आंघोळ करणार त्यावेळी एक उकळतं पाणी मी त्यांच्या अंगावरती ओतणार आणि त्यांना मारणार, त्यांचा खून करणार. लक्षात घ्या. तुकोबांचं सत्संग झाल्यानंतर तुकोबा येतात. आल्यानंतर ती बायको सांगते शिवबा कासाराची, त्या दगडावरती बसा, आंघोळ कर घालते मी तुम्हाला. आणि ते उकळतं पाणी घेऊन येते आणि अंगावरती ओतते. ज्या क्षणी ते उकळतं पाणी तुकोबांच्या अंगावरती पडलं जातं, त्या क्षणी तुकोबांच्या तोंडातून शब्द निघतात. जळली तीरे काया, लागला वनवा, धावरे पांडुरंगा माय बापा. जळली तीरे काया, त्या पाण्याने जळतय, जसा वनवा पेटतोय जंगलामध्ये. पांडुरंगा धाव. आपण ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट लागते, आपण कुठे पडतो, बरोबर आहे, त्यावेळी तोंडातून शब्द का निघतो? आई ग. तुकोबांच्या तोंडातून काय बाहेर पडतं? पांडुरंगा. म्हणजे विचार करा, पांडुरंगाला ते आपली आई मानत होते. जळली तीरे काया, लागला वनवा, धावरे पांडुरंगा माय बापा. साक्षात पांडुरंग प्रकट होतात. आणि जे उकळतं पाणी होतं ते बर्फासारखं थंड होतं. शिवबा कासाराची बायको हे बघून हैराण होते, चमत्कार बघून. पण तरी पण तिच्या मनातील दुष्ट हेतू जात नाही. ती ठरवते आज तुकोबाला मारलंच पाहिजे. तुकोबा येऊन जेवायला बसतात आणि ही काय करते, जेवणामध्ये विष मिक्स करते. तुकोबा राय विषाने भरलेलं अन्न ग्रहण करायला लागतात. तुकोबांवरती विषाचा काहीही परिणाम होत नाही. तुकोबा राय जेवण ग्रहण करून प्रणाम करून निघून जातात. आणि इकडे शिवबा कासाराच्या बायकोला कुष्ठरोग होतो. चेहऱ्यावरती सगळे फोडी येतात. तिला कळते आपण काय पाप करत होतो ते. थोड्या वेळानंतर शिवबा कासार येतो. आल्यानंतर त्याला लक्षात येतं की हा काय प्रकार झाला. तो बायको सांगते, माफी मागते. तो धावत निघतो तुकोबाला शोधायला. त्याला कळतं की तुकोबा राय गाव सोडून गेले. तेवढ्यात कोणतरी सांगतो, अरे कुठे शोधणार, जा ज्या ठिकाणी तुझ्या बायकोने तुकोबांना आंघोळ घातली तिथली माती घे आणि ती माती तुझ्या बायकोच्या अंगाला लाव. शिवबा कासार तसंच करतो आणि शिवबा कासाराची बायको त्या मातीने बरी होती. बघा भक्तीचा केवढा मोठा अधिकार तुकोबांचा. दादा, आपण तुकोबांबद्दल बोलतोय आणि आपण विमानाबद्दल नाही बोलायचं, असं तर होऊच शकत नाही. ती जरा गोष्ट सांगा ना. स्वप्नावस्थेमध्ये तुकोबा रायांना गुरुमंत्र देण्यात आला, जय जय राम कृष्ण हरी. हा गुरुमंत्र कोणी दिला? गुरु शक्तिपात दीक्षा देताना 3 प्रकारे देतो. एक, सामान्य कपडे घालून पूर्ण आश्रमाची साफसफाई करतात. परत जाताना ते चांगले कपडे दागिने घालून निघून जातात. पुंडलिक म्हणतो हा काय प्रकार आहे? बघायला जातात तर द्वारकाधीश गोपिकांमध्ये आणि राधे बरोबर बघणं. रुक्मिणीला राग येतो. निवृत्तीने लावली वेल मुलाधार स्थानी. त्यावेळी भक्त पुंडलिक एक वीट घेतात आणि बाहेर फेकतात आणि सांगतात त्या विटेवरती उभा राहा आणि कालीचं मुंडकं धडा वेगळं करावं लागेल.